वाच वाच परत वाच. शिवरायांनी अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून सापडले ते सर्व धन शिवरायांनी जवळच्या एका मोठ्या बाळकट मुरुन बदेव नावाच्या एका डोंगरासाठी वापरले. खरे तर हा डोंगर सातवाहनापासून म्हणजेच 2000 वर्षापासून प्रसिद्ध आहे. शिवरायांनी ना या कणखर डोंगराचे रूप अतिशय आवडले आणि त्यांनी त्या मुरुडबंदेव डोंगराचे नाव किल्ले राजगड स्वराज्याची राजधानी पहिली राजधानी नाही स्वराज्याची राजधानी पहिली नाही लिहिली बरं म्हणून राजगड ला तो मान मिळाला. आपल्या आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ महाराजांनी याच बेलाग गडावर खारला. शिवरायांच्या सर्वात जास्ती वेळ आयुष्यातला या गडावर घालवला. शिवरायांच्या जीवनातील अनेक सुखदुःख ह्याच्या प्रसंगाचा राजगड हा साक्षीदार आहे. राजाराम महाराजांचा जन्म इथेच झाला. राजाराम महाराजांचा जन्म इथेच झाला म्हणजे राजगडावर झाला. घास घेण्यासाठी महाराष्ट्र उतरला. मध्ये काय लिहिलंय कुठलं वर्ष आहे तिथे दिलेलं आहे बघू. « 1704 मध्ये हा किल्ला औरंगजेबाकडे गेला. तेव्हा त्याने या गडाचे नाव नभिषाहगड असे ठेवले. काय नभिषाहगड असे ठेवले. गुंजवणे खाली गुंजवणे गाव आहे पायथ्याशी. वेल्हे या गुंजवणे वेल्हे ही गाव आहेत तिकडे. एसटी बसद्वारे आपण थेट गडाच्या पायथ्याशी चित्तथरारक प्रसंगांच्या साक्षीदारा बनलेल्या दुर्गेश्वर राजगडाचे दर्शन प्रत्येकाने घेणे हा आवश्यक आहे. शाबास 3 पुस्तकं वाचून झाली. जय शिवराय.